ओमदी येथे डॉक्टर तेजस्विनी वाघमारे यांचे समर्थ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। उपलब्ध सुविधा बाह्य रुग्ण विभाग, रक्त लघवी तपासणी, डे केअर सुविधा, संधिवात, रक्तदाब नियंत्रण व सल्ला, वाफ देण्याची सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, निमोनिया व इतर फुफ्फुसांचे आजार, टाके टाकणे व काढणे, पीठ, मिरगी व इतर मेंदूंचे आजार, किडनीचे आजार, लहान मुलांचे आजार, स्त्री रोग निदान व उपचार, हृदयासंबंधी आजार व उपचार, साथीचे आजार, अनेमिया, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड व इतर विषाणूजन्य आजार, मूळव्याध, मायग्रेन, सर्व प्रकारच्या इमर्जन्सीसाठी 20 तास सेवा उपलब्ध। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, दुपारी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत। संपर्कासाठी पत्ता डॉक्टर तेजस्विनी वाघमारे, फॅमिली फिजिशियन, गंगाई कॉम्प्लेक्स, बसवेश्वर चौक, अंबाबाई मंदिर रोड समोर, उमदी। दूरध्वनी क्रमांक 72 19 51 59 29। एक वेळ अवश्य भेट द्या। बातमी जतमधून जिल्हा परिषद पंचायत समिती लढती होणार लक्षवेधी। महिला आरक्षण ठिकाणी होणार हाय व्होल्टेज सामना। तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 गटाचे तर पंचायत समितीच्या 18 गणांचे आरक्षण सोडत मंगळवारी पार पडले। आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकारणाला वेग आला असून चर्चेला उधाण आले आहे। आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला आहे, तर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जत तहसील कार्यालयाजवळ असलेल्या तलाठी हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली। आरक्षण सोडतीवेळी प्रांताधिकारी अजय कुमार नसते, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसीलदार बाळासो सौदी उपस्थित होते। 18 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीतील 2 जागा व अनुसूचित जातीसाठी तर 4 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी आरक्षित करण्यात आल्या। पंचायत समिती महिलांसाठी 9 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या। आरक्षित करण्यात आलेल्या गणात महिलांचे आरक्षण काढण्यात आले। त्यात उमराणी अनुसूचित जाती महिलांसाठी तर बाज व तिकोंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहेत। उर्वरित 12 खुल्या जागांपैकी मुचंडी, उमदी, जाडर बोबलात, खोजनवाडी, माडग्याळ व कोसारी हे 6 गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत। पंचायत समिती 6 ठिकाणी खुल्या लढती करजगी अनुसूचित जातीसाठी तर संख व डपलापूर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर शेगाव, बनाळी, येळवी, गिरगाव, बिळूर व दरीबडची या 6 ठिकाणी खुल्या लढती होणार आहेत। पंचायत समितीत लागणार कस असे चित्र आता सध्या तरी पाहायला मिळते आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती गट व गणाचे आरक्षण जाहीर होतात। अनेकांना एका बाजूला जिल्हा परिषदेची लॉटरी लागली असली तरी दुसऱ्या बाजूला दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे। हिरमोड झालेले दिग्गज आपण स्वतः किंवा आपल्या समर्थकांना दुधाची तहान ताकावर भागवत पंचायत समितीतील आरक्षणावर डाव खेळत या खेळात रंगत आणू शकतात। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव आहे, तसेच पंचायत समितीचे सभापती पद ही महिलांसाठी राखीव असल्याने पंचायत समितीच्या आरक्षित 9 महिला आरक्षणात विजयी गुलालासह सभापती पदावर आपला दावा राहावा यासाठी स्थानिक नेत्यांना कंबर कसावी लागणार आहे।